हॉस्पिटलचा गलथान कारभार, रुग्णांना तात्काळ हवी तशी सेवा द्या, नेते उमेश चव्हाण। सातारा जिल्ह्याचे गोरगरीब जनतेचे रुग्णसेवा म्हणून सिव्हिल हॉस्पिटल हक्काचे व्यासपीठ असल्याने रंजल्या गांजल्या रुग्णांचे या ठिकाणी उपचारार्थ रुग्ण येत असतात। अशा रुग्णांना ससून हॉस्पिटलचा रस्ता दाखवतात, त्यामुळे सिव्हिल कसाईखाना बनत आहे असा आरोप नेते उमेश चव्हाण डॉक्टर रमाकांत साठे यांनी केला असून यापुढील काळामध्ये रंजल्या गांजल्या रुग्णांना उपचार सिव्हिलमध्ये व्हावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे। बातमीसाठी श्रीदिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। रमाकांत साठे, राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष। सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे जे काय कर्मचाऱ्यांची उणीव भासती आहे, ग्रामीण भागातील जे काय रुग्ण आहेत किंवा जे काही गोरगरीब आहेत त्यांचा जास्तीत जास्त या सातारा सिव्हिल हॉस्पिटलकडे ओढा असतो। आणि आता सध्या हॉस्पिटल मेडिकल कॉलेजशी संलग्नित असल्यामुळं मेडिकल कॉलेजचे काय डॉक्टर्स इथं जे उपलब्ध आहेत त्यांची बऱ्याचदा काय होतं की पेशंट बघतात मग हे नाहीत, ही तज्ज्ञ डॉक्टरांची इथं कमतरता आहे। इथं मंजूर असलेली पदांपैकी आम्हाला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये 20 पदं मंजूर आहेत, त्यापैकी 4 जागा 16 जागा मोकळ्या आहेत। तर आपल्या जिल्ह्याला जे काय मंत्री आहेत, 5 मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, बांधकाम मंत्री आहेत, पुनर्वसन मंत्री आहेत, परंतु या मंत्र्यांचं याकडे दुर्लक्ष आहे आणि आरोग्य यंत्रणा ही प्रचंड कोलमडलेली आहे। ज्यावेळेस पेशंट इथे एखादा मोठ्या आशेने तुम्ही बरा होईल, तर इथं आल्यानंतर बऱ्याचदा काय होतं की या पेशंटला सांगितलं जातं की बाबा इथे हे होणार नाहीत, आमच्याकडे हे तज्ज्ञ डॉक्टर नाही आहेत, तर तुम्ही पुण्याला जावं। मग त्याच्यामध्ये तो पुण्याला जातो, हेळसांड होते। मग हे इथं मेडिकल कॉलेज असून या सातारा सिव्हिल हॉस्पिटलला काय उपयोग? आणि शासनाच्या ज्या जागा आहेत त्या भरल्या जात नाही, तर शासनाने किमान ज्या इथं ज्या पोस्ट आहेत त्या तात्काळ भराव्यात असे आमचं पालकमंत्र्यांना, आरोग्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे। सिव्हिल हॉस्पिटल हे नुसतं चर्चेमध्ये आहे आणि सातारा जिल्ह्यातले जे काही रुग्णालय आहेत या रुग्णालयातला व्यवसाय मात्र तेजीत चाललेला आहे, खाजगी रुग्णालयाचा। आणि सिव्हिललाच का उपचार होत नाही हा प्रश्न आमच्यासमोर अनेक वेळा निर्माण झालेला आहे। खाजगी रुग्णालयामध्ये इथले जे काही डॉक्टर आहेत त्यांचं खाजगी रुग्णालयामध्ये त्यांचे दवाखाने सुरू आहेत। सिव्हिलला आता पाहिलं तर इथं डॉक्टर येतात, 2 तास थांबतात आणि 2 तासानंतर निघून जातात। कर्मचाऱ्यांची इतकीच वरडावरड आहे, 2 तास याचं काम करायचं ना करायचं, पेशंट बघायचं ना बघायचं, अन्यथा आपलं पळायचं, हा नित्यनेमाचा कार्यक्रम सुरू आहे। मात्र अनेक वेळा आम्ही स्वतः डॉक्टर रमाकांत साठे असेल किंवा मी असेल किंवा आमचे संदीप माने अनेक वेळा आम्ही ही मागणी केलेली आहे की यामध्ये जी काय न्यूरोसर्जन असतील किंवा आर्थोचे सर्जन असतील त्यात तात्काळ त्यांची या ठिकाणी भरती करावी। त्याचबरोबर जी कर्मचारी डॉक्टर आहेत आता जी काय इंजेक्शन वगैरे किरकोळ मेडिसिन करतायत ते डॉक्टर पेशंटला नीट बघत नाहीत, साधा हातसुद्धा लावत नाहीत। मात्र पेशंट आलं की उभं राहून बघायचं, त्याला आपलं डागलीची टेबलवर गोळ्या लिहून द्यायच्या आणि त्याला सगळ्या पेशंटला एकसारख्या गोळ्या, सगळ्या पेशंटला एकसारखा दवा। मात्र इथं एकसारख्याच गोळ्या, सगळ्या रोगावर एकसारख्याच गोळ्या आहेत का हा प्रश्न आमच्यासमोर आहे। प्रत्येक पेशंट आला तो दाखवत येतो की ह्याच गोळ्या आम्हाला दिल्या, दुसरा पेशंट म्हणतो त्याच गोळ्या आम्हाला दिल्या। मात्र पेशंटला, सगळ्या पेशंटला एकच रोग आहे का हा प्रश्न आमच्यासमोर आहे। तर आपण मीडियाच्या माध्यमातून आज डॉक्टरनी सांगितलं की इथले जे काय तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते डॉक्टर नाहीत, मेडिकल कॉलेजची तीच बोंबाबोंब आहे। मेडिकल कॉलेजचा जो काय डीन आहे तो इकडं लक्ष घालत नाही। मात्र या दोघांनी आज राहुल जाधव म्हणून इथं सिव्हिल सर्जननी चार्ज घेतलेला आहे। आम्ही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना सांगणं आहे की जे जे डॉक्टर आहेत, कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांची स्वतंत्र मिटिंग घ्या, त्यांना तसे आदेश द्या की इथून पेशंट बाहेरपर्यंत चालला नाही पाहिजे। सूट की काल आमचा एक पारधी समाजाचा पेशंट पुण्याला नेला, त्याच्या उपचार लगेच झाले। तर इथं एकही आमच्या गरीब पेशंटाचं ऑपरेशन झालेलं नाही हा माझा आरोप आहे। आणि मात्र इथले जी काय मंत्री आहेत, 4 मंत्री आहेत जिल्ह्याला, एक उपमुख्यमंत्री आहे, यामध्ये मंत्री महोदयांची सुद्धा अनेक पदं भरावीत, देवेंद्र फडणवीस असे फडणवीसांच्याकडे आमची मागणी आहे। कारण का मंत्री जिल्ह्याला कमी आहेत आणि हे मंत्र्यांची सुद्धा वाढ झाली पाहिजे, तेव्हा हा विकास होईल असं आम्हाला वाटतंय। आज आपण सिव्हिलची अवस्था पाहताय, बकास आहे सगळं। इथं सिव्हिल आहे का कसाईखाना आहे हा प्रश्न कार्यकर्त्याच्या समोर निर्माण होतो। मात्र इथले मंत्री, इथले आमदार सिव्हिलकडे का लक्ष देत नाहीत हा प्रश्न
समोर आहे, सर्वसामान्य रुग्णालय म्हणलं जातं, मात्र इथं सर्वसामान्य लोकांच्या उपचार होत नाहीत. मात्र ह्याच्यात जर का 1 महिन्यापर्यंत सुधारणा झाली नाही तर आता ऊन झाल्याच्या नंतर पावसाळ्यातसुद्धा आम्हाला इथं आंदोलनाला बसावं लागेल, कारण का उन्हाळ्यामुळं आंदोलन करण्याच्या मर्यादा आहेत. कारण का समाजाचे प्रश्न अनेक वेळा आम्ही सातत्यानं मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला सांगित असतो, मात्र प्रशासन का या सिव्हिलकडे लक्ष देत नाही हे आम्हाला काय कळत नाही. आणि याच्या अगोदर गेले 10 वर्षापूर्वी डॉक्टर सुरेश जगदाळे सारखा सिव्हिल सर्जन या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होते. त्यांनी अतिशय चांगली सेवा केली. एकही पेशंट बाहेर हॉस्पिटलला जात नव्हता. कसलंही ऑपरेशन, कितीही मोठं ऑपरेशन असलं तरी जगदाळे डॉक्टर करत होते. हे आम्हाला आवर्जून त्यांचं नाव घेऊन सांगावं लागतं. मात्र इथं त्या क्वालिटीचे सर्जन का येत नाहीत किंवा त्या क्वालिटीचे डॉक्टर का नाहीत, ही प्रश्न आहे. लवकरात लवकर ती पदं भरावीत. याकडं या सिव्हिल सर्जनची या सिव्हिल हॉस्पिटलच्या मध्ये जी काय स्वच्छता आहे, पेशंटला स्वच्छता, बेडची व्यवस्था व्यवस्थित पाहिजे. पण पेशंट इथं यायलाच मागत नाही. मग जास्तीत जास्त पैसे नसणारा माणूस इथं उपचाराला येतो. मात्र त्या अनेक अभावापोटी सिव्हिल हॉस्पिटल चर्चेमध्ये आहे. त्या चर्चा बंद झाल्या पाहिजे अशी मी या ठिकाणी मागणी करेन. मात्र लवकरात लवकर ह्यामध्ये कारवाया झाल्या नाही तर सिव्हिलच्या दारामध्ये एक मोठा मंडप टाकून या आंदोलनाची व्याप्ती आम्हाला दलित महासंघाच्या वतीनं वाढवावी लागेल असा मी या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून इशारा देतो.